नाशिक शहर हे धार्मिक तसेच आध्यात्मिक आणि संस्कृती जपणारं शहरातून या शहराचा विकास झपाट्यानं होत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली। संस्कृती संवर्धन मंच नाशिक यांच्या वतीने गोदाकाठी असलेल्या पाराजवळ शाहू महाराज खैरे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपस्थितीमध्ये त्याचबरोबर नाशिक संस्कृती संवर्धन मंचतर्फे धुलीवंदनाच्या दिवशी वीरांची परंपरेचा सन्मान व पूजन सोहळा गोदा घाटावर आयोजित करण्यात आलेला। यावेळी वीर वाजत गाजत कार्यक्रम सही येत होते। त्यांच्या समोर सर्व कुटुंब देखील सहभागी झाले होते। यामध्ये मोरे, बेळगावकर, भागवत, दाजीबा वीर यांचा सन्मान पूजन व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी मनपा आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होत्या। त्याचबरोबर कुंभमेळ्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन, मंचचे सदस्य शाहू महाराज खैरे, ॲडव्होकेट तानाजी जय भावी, येथील वाघ, देवानंद बिरारी, अर्जुन टिळे, अनिल चौगुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्यात पारंपरिक व धार्मिक वेशभूषा सादर करून छोटे व मोठे वीर या ठिकाणी सन्मान सोहळा स्वीकारत असताना आणि तालासुरात नृत्य करत असताना दिसून आले। या प्रसंगी मोठा जल्लोष आणि मोठ्या पारंपरिक ठेवा असलेली ही संस्कृती जपत असताना या ठिकाणी आपली प्रतिक्रिया शाहू महाराज खैरे व देवानंद बिरारी यांनी या ठिकाणी उपस्थितांना दिली आहे। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। त्या मंचची स्थापना आम्ही मागील वर्षी केली। सर्व महाविद्यालयीन आम्ही मित्र एका सत्काराच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो। तो कार्यक्रम झाल्यानंतर भविष्यामध्ये आपण काय करायचं त्यावेळेस आम्ही सर्वांनी ठरवलं की नाशिकची परंपरा वीरांची परंपरा आहे आणि हा कार्यक्रम जर आपण घेतला तर नक्कीच नाशिकची संस्कृती आपण संवर्धन करण्याचं काम करू। आमचे मित्र ॲडव्होकेट जय भावी, त्याचप्रमाणे शाहू महाराज, आणि जेव्हा आम्ही शाहू महाराजांना ही कल्पना सुचवली त्यावेळेस त्यांनी अतिशय आनंदाने सांगितलं की ही परंपरा आपण जोपासली पाहिजे, जपली पाहिजे। आणि 15 दिवस शाहू महाराजांनी सर्व वीरांशी चर्चा केली। आम्ही सर्व वीरांची नोंद केली, त्यांचा अभ्यास केला आणि आमच्या अशा लक्षात आलं की मानाचे जे वीर आहेत ते बरेच आहेत। त्याचप्रमाणे गेली 400 वर्ष 500 वर्ष परंपरा असलेले वीर या शहरामध्ये आहेत। त्यांची कुठेतरी नोंद झाली पाहिजे, त्यांच्या गॅजेटमध्ये नोंद झाली पाहिजे। याबाबत आम्ही गॅडम साहेबांची चर्चा केली, त्यांनी पण अतिशय उपकारने असं त्याला स्वरूप दिलं आणि आता हे दुसरं वर्ष आहे। आपण बघत आहात या शहरामध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये सर्व नाशिककर सहभागी झाले। आपण बघतो दाजीबा वीर, वाशिंगा वीर, येसुजी महाराज वीर हे नवसाला पावतात, त्यांचं लग्न होत नाही, त्याला मुलं होत नाही, असे सर्व भाविक अतिशय मनोभावेप्रमाणे या वीरांना नवस बोलतात आणि त्यांची नवसपूर्ती होते। पुढच्या वर्षी ते नवसाची भेट करतात। अशी ही नाशिक शहराची मोठी आगळी परंपरा आहे आणि आम्ही सर्व मित्रांनी ही संवर्धन करण्यासाठी नाशिक संवर्धन मंच, सांस्कृतिक मंच स्थापना करू। आमची अशी मागणी आहे की नाशिक महापालिकेने हा उत्सव सर्व त्याच्या ताब्यात घेऊन त्यांनी साजरा करा आणि या शहराला याच्यात सहभागी करून आपली परंपरा जोपासावी आणि जपावी। सर्व नागरिकांना याच्या आम्ही स्वागत करतोय, त्यांचा सन्मान करतोय, बरोबर त्यांचं पूजन करतोय आणि अशाच पद्धतीने आता हा जो उत्सव आहे हा दरवर्षी असा म्हणत आहे की जी काय गेली 16 वर्षाची परंपरा आहे ही परंपरा जपण्याचं काम हे सर्व संस्कृती संवर्धनच्या माध्यमातून या परिसरातले सर्व लोक करतायत। या असाच प्रतिसाद सर्व मीडियाने सुद्धा भरभरून दिलेला आहे आणि तो यापुढेही तुम्ही सर्व मीडिया, प्रिंट मीडिया सर्व द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा उत्सव असाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जावो, सर्वांचा त्याच्यामध्ये नाशिककरांचा सहभाग त्याच्यात असावा अशी सर्व अपेक्षा व्यक्त करतो।